काय मित्रांनो, माझं नाव आकाश बिनकर, आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आणि आज तारीख आहे 21 ऑगस्ट, वार आहे गुरुवार। तर आपण आता वाजलेत 1:45। आपण आज लवकर स्टार्ट केलं, जसं कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं, काल आपण लवकर घरी गेलतो, त्यामुळे आज लवकर स्टार्ट केलं 1 तास अगोदर। तर आता आपण इथं सीएनजी भरायला आलतो, जसं मी डेली चिंचवड चौकात इंडियन ऑइलवर भरतो, पण आज तिथं मोठीच लाईन लागलेली। म्हटलं आता लाईन लागल, खूपच वेळ होईल, त्यामुळे आपण मग आता हे जे जाधववाडी चौकात म्हणजे स्वाइन रोडला जो ऑनलाईन पंप आहे, तर आपण तिथं चाललोय। तर म्हटलं तिथं जाऊन सीएनजी भरूया तिथं, कारण तिथं जास्त करून लाईन नसते, लाईन असते तिथं ओनली सीएनजी पंप आहे, त्यामुळं लवकर तिथं फिल होऊन जातं। तर म्हटलं तेवढा आपला टाइम वाचेल तिथं, कारण इथं थांबलो तर कमीत कमी अर्धा तास तरी आपला जाईल, तिथं जायला काय 10 मिनिटं लागतात आणि लगेच सीएनजी फिल होईल। म्हणून आता इथं आपण चाललोय तिकडं, कारण बाकी दुसरा आहे काय डांगे चौकात, पण डांगे चौकात त्याला पण खूप मोठी लाईन असते, तिथं तो ओनली सीएनजी पंपच आहे, पण तिथं कसं ओनली फक्त तीनच पंप आहे, त्यामुळं तिथं टाइम लागतो नेहमी। तुम्ही कधी पण जो कोण तिथं भरत असेल त्याला माहिती असेल टाइम लागतोच, त्यामुळे मी तर तिथं जायचं बंदच केलं। आणि तिथं प्रेशर वगैरे पण आता कमीच असतो, त्यामुळे आता आपण जाऊया। आता तिथं आधी सीएनजी फिल करूया, कारण डेली मी सांगतो कामाच्या अगोदर सीएनजी फिल करा, जे असे दुपारी वगैरे निघतात, कारण त्यांना दुपारी बिझनेस करायचा असतो। तर कसं दुपारी कोणी पण थांबू शकत नाही, जर जो मॉर्निंगला निघतो तो दुपारी थांबून सीएनजी फिल करू शकतो, बट जो दुपारी निघतो त्याला लगेच म्हणजे त्याचा हाफ टँक रात्रीच होतो। जर तो जर त्याची आधीपासून हाफ टाकी असेल आणि त्यांनी कामाला स्टार्ट केलं तर त्याची टाकी आपलं हे पीक अवर्स पर्यंत संपून जाते। पीक अवर्स मध्ये कुठं थांबायचं म्हटलं आधी सीएनजीची लाईन असती, प्लस आपला जो टाइम असतो पीक टाइम, तर तो पण निघून जातो। त्यामुळं मी लवकर म्हणजे आता बंद केलं पीक टाइम मध्ये सीएनजी फिल करायचं, कारण असं किती वेळा होतं बाय चान्स तुम्ही गेलात सीएनजी कुठं मॅपवर सर्च मारून तो बंद निघला, परत काय करायचं, आपल्याला दुसरीकडे जावं लागेल। जसं एका व्हिडिओमध्ये मी सांगितलंय आपला बालेवाडी पंपाबद्दल असं झालेली गोष्ट, त्यामुळे तेव्हा मी आता कामा निघायच्या आधी सीएनजी फिलच करतो। मी पण हेच बोलत, जे मॉर्निंगला निघतात ते तर मॉर्निंगला सीएनजी फिलच करतात, जे दुपारी वगैरे निघतील ते सीएनजी फिल करूनच निघा, असं नका विचार करू अर्धी टाकी आहे 3-4 ट्रिप मारून नंतर फिल करू, तर तसं नका करू। तुम्ही काम स्टार्ट करायच्या अगोदर सीएनजी फिल करा। ठीक आहे, आता आपण जाऊया सीएनजी पंपावर फिल करूया आणि ओला रॅपिडो सगळ्या ऑनलाईन जाऊया आणि कुठली राईड भेटते कितीची भेटते पहिली बघूया। इथं आलो सीएनजी पंपवर, इथं पण थोडीफार लाईन आहेच, पण लवकर होऊन जाईल काही। इथनं फक्त तिसरी गाडी आपलीच आहे आणि इथं सगळे 1 2 3 4 5 असे पॉईंट आहेत सीएनजी फिल करायचे, म्हणून गाडी लवकर होऊन जाते। तर भरूया इथनं फिल, आता होऊन जाईल 5 मिनिटात फिल होऊन जाईल गाडी। पहिली ट्रिप लागली आपल्याला ओलाकडून आणि 110 का 12 13 14 रुपये दिले, मी प्रॉपर वही ना बघते 100 किती तरी आहे। तर पहिली ट्रिप सगळ्यांना माहिती आहे, ओला जेव्हा आपण ऑन करतो स्टार्टिंगला छोटी ट्रिप लागते। तर आज जसं मी काल त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कंटिन्यू ॲक्सेप्टेशन रेट वाढवायचा ओलाचा, तर त्यानंतर चांगल्या ट्रिप भेटतील ओलावर। तर मी आता कंटिन्यू ओला त्या ट्रिप सगळ्या एक्सेप्ट करणार आहे, भले छोटा मोठा कोणता आहे ते बघूया। पीक अवर्सच्या आधीपर्यंत असं कंटिन्यू करूया। आज तर काय होतंय, ओला चांगली ट्रिप देतंय की नाही देतंय व्हिडिओच्या एंडिंगला कळेल आपल्याला, तर बघूया। ही ट्रिप आपण ड्रॉप केली आहे आणि त्याचे 128 रुपये झाले, पण विषय असा झाला की त्यांच्याकडे एक माणूस एक्स्ट्रा होता, म्हणजे एक लेडीज होती ते एक्स्ट्रा होती। तर मी त्यांना सरळ बोललो, सर तुमचे 50 रुपये एक्स्ट्रा होतील, चालेल तर मी येतो। त्याला इथं जायचं बोललो, इथं जायचं कुठं जायचं असू द्या, तुम्ही मोठी गाडी केली पाहिजे तर 2 रिक्षा करायची होती। त्याला ठीक आहे चालतील, मग आपण त्यांना बसवलं। काय 10 मिनिटावर ड्रॉप होता, ड्रॉप केलाय 4 किलोमीटरचे काहीतरी 178 रुपीज आपण घेतलेत, म्हणजे 128 दाखवले, त्यातले आपल्याला 120 रुपये काहीतरी भेटले असतील। मला पुढची ट्रिप पण लागले मग ते अमाऊंट दिसत नाही, पण त्यामुळे 50 रुपये एक्स्ट्रा ऍड करा, म्हणजे 170 पकडूया। आता 4 किलोमीटरचे 170 भेटले, तर ठीक आहे। आता इथनं उंदरीची ट्रिप लागली आपल्याला 600 कितीतरी दाखवलेली, तर एक्सेप्ट केली। आता जा कस्टमर इथनं 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, तर एकदा फोन करून कन्फर्मेशन करतो आणि जाऊया कस्टमरला पिकअप करायला। उंदरीची ते 669 रुपये आपल्याला भेटले आणि पुढची ट्रिप लागली मला ड्रॉप करायची 300 4 मिनिटावरच आहे। तर जाऊया या कस्टमरला पण पिकअप करूया आणि ड्रॉप करूया। ओलाला बाकीचे म्हणजे कंटिन्यूच्या ट्रिप मला लागल्या सगळ्या ट्रिप एक्सेप्ट त्यामुळं, तरी आता बघूया आपण सगळ्या ट्रिप जास्तीत जास्त करून एक्सेप्ट करायचं ट्राय करूया, म्हणजे ओला भेटेल आज चांगले ट्रिप। तर हे कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केल्या बघूया, मोकळा टाइम भेटला बोलूया। ड्रॉप केली आपल्याला इथनं पुढची कुठं लागते, खराडीला ड्रॉप केली 300 भेटले आपल्याला। आता ओव्हरऑल तर गाडी तर माझी बघा सकाळपासून 65 किलोमीटर चालली आहे आणि फर्स्ट 3 गाड्या माझ्या संपल्यात, तर ओव्हरऑल इन्कम झाली 1148 रुपये। तर ठीक आहे, 1000 म्हणजे 1100-1200 रुपये समजा, तर ठीक आहे चांगले। आता 5 वाजून 13 मिनिटं झालेत,
आज लवकर थोडंफार झालंय, कारण जी मोठी ट्रिप भेटलेली उंदरीची, त्यामुळं थोडंफार जरा लवकर आपला पुश झाला आपल्या टार्गेटसाठी. तर माझं हेच असेल डोक्यात की रात्री थोडंफार जे 800 आपले पेंडिंग आहेत त्यातलं थोडंफार कव्हर करायला, म्हणजे आपला डेलीचा टार्गेट एक लाईनवर येईल. तर बघूया आता. इथं IT पार्क म्हटल्यावर ट्रिप तर आली पाहिजे लवकर, बट अजून तर काय नोटिफिकेशन वगैरे आली नाही मला ओलाची. तरी बघूया, वेट करूया आपण. इथं कुठं पार्किंग तर नाही आहे, गाड्या तर लागल्या तशा, पण तरी कुठं साईडला थांबून जरा वेट करूया 5-10 मिनटं, तर ट्रिप लागेल लवकर. कारण जर मी दुसरा ॲप ऑन करतो, दुसऱ्या ॲपवर जर ट्रिप लागली आणि ओलावर परत ऑफलाईन गेलो, ते जास्त टाइम ऑफलाईन गेलं ना, तर तेच अल्गोरिदमचा काय ते प्रॉब्लेम होतोय असं मला वाटतंय. मला नक्की मी 100% शुअर नाही सांगू शकत, कारण हे ट्राय तर मी सध्या आता करतोय. तर बघूया आता. इथं IT पार्क सगळ्यांचा सुटायचा टायमिंग वगैरे झालाय, तर माझ्यामध्ये तर ट्रिप भेटली पाहिजे. आता हेच की टायमिंग किती लागेल ट्रिप भेटलं ते सांगता येणार नाही. 2 मिनिटात मी आता जसं आधीच्या दोन्ही ट्रिप, एक ट्रिप कंप्लीट व्हायच्या अगोदर दोन्ही ट्रिप आलेल्या आहेत मला, पण आता तर ट्रिप नाही आली कुठली. कारण ओला आता IT पार्क म्हटलं इथं काय काय कंपन्यांच्या गाड्या पण असतात आणि खूप गाड्या आधीपासून ऑनलाईन असतात. तर बघूया किती वेळ लागतोय. वाटलं तर आपण थोडं पुढं पाठी जाऊया. पुढची ट्रिप तर लागली आहे. कसबा पेठच्या इथं कुठं ड्रॉप करायचं आहे. 40 मिनिटं दाखवत होते, खूप वेळ झाला. दुसऱ्या ट्रिप वाढत होतं, आपण 170 150 असं वाजवत. हे 235नी काय मला शो केली. 11 किलोमीटरचे 235 रुपये दाखवले. तर म्हटलं त्याला जाऊ द्या, जास्त वेळ पण ट्रिप जर एक्सेप्ट नाही केली तर परत तोच प्रॉब्लेम होईल, परत छोट्या ट्रिप वगैरे लागतील. तर म्हटलं ही टाईम वाचूया, जी ट्रिप भेटते ती पूर्ण करूया. 10-11 किलोमीटरसाठी 235 ठीक आहे. तर जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर आणि पिकअप करून ड्रॉप केला सांगतो किती भेटतं ते. तरी कस्टमरची लोकेशन बघा काय हार्ड आहे. आता या लाईनमधून आतमध्ये जायचं आहे, तर त्यांना तर मी म्हणून आतमध्ये जायच्या आधी फोन लावला. बोललो तुम्ही लोक तिथं आतमध्ये दाखवते, बाहेरचं एका दुकानाचं नाव सांगितलं. तर बोललो आतमध्ये आल्यावर गाडी वगैरे टर्न करायला जागा आहेत का, ते बोलले आहेत. आता बघूया, आता जाऊया. आता या काकू आल्यात. छोट्या जागेत जायचं म्हणता हाच प्रॉब्लेम येतो. राईट म्हणून लेफ्ट सांगितलं. इथं तर आलोय. कस्टमर थांबले असले खाली तर हा थांबलेत, ठीक आहे. तर बघा असे म्हणजे छोट्या जागी पण जावं लागतं, पण ज्यांना प्रॉपर चांगली टाइमिंग येते त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम नाही आहे. जे नवीन असतील तर त्यांना थोडा फक्त जरा भीती वगैरे वाटेल गाडी घासण्याची वगैरे. तर रस्ता तर आहे चांगला, म्हणजे आत आल्यानंतर आहे खूप मोठा रस्ता, तेवढा ते बाहेरच प्रॉब्लेम येतो. बघा कस्टमर थांबलेत खाली. हे कमल आपल्याला 246 रुपये कलेक्ट फेअर केला आपण आणि ओके अपडेट. तर पुढची ट्रिप पण आपल्याला लागली आहे. इथनंच वडगाव शेरीला ड्रॉप करायचं आहे. 355 रुपये दाखवले म्हणून एक्सेप्ट केली आहे. इथनं किती लांब आहे बघूया, 3 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर ठीक आहे, जाऊया कस्टमरला पिकअप करूया. ड्रॉप केला बघूया त्याचे किती भेटतात रोडवर. तर मित्रांनो जी वडगाव शेरीची ट्रिप होती 355 रुपयेची, तर कस्टमरच्या लोकेशनवर आता आलोय आपण. कस्टमर कॉलेज उचला, मी 3दा कॉल केला. आता बघूया जो वेटिंग टाइम आहे तोपर्यंत वेट करूया, त्यानंतर मग ट्रिप कॅन्सल करूया कस्टमर रिलेटेड इश्यू करून. कारण कस्टमरचा कॉल उचलत नाही, तर एकदा लास्ट ट्राय करतो. 3दा तर झालं, 4थ्यांदा ट्राय करतो. जर ठीक आहे, जर कस्टमर आला तर ठीक आहे, नाही तर मग राईड कॅन्सल करून बघूया पुढची राईड कुठली लागते. पुढची ट्रिप लागली आहे मला. 1 किलोमीटरनं पिकअप बघतं. तर पिकअप 1 किलोमीटरसाठी पण 10 मिनिटं दाखवते, कारण दगडूशेठ मंदिराच्या अगोदर राईटला जे पोलीस स्टेशन आहे तिथनं पिकअप आहे. त्यामुळे मी आधी कस्टमरला कॉल लावला आणि कन्फर्म केलं आणि त्यांना पण सांगितलं की मला 10 मिनिटं लागतील यायला. तर कस्टमर बोललाय ठीक आहे आम्ही येतो, वेट करतो. तरच मी निघालो, कारण बाय चान्स आपण तिकडे जाऊ आणि मग कस्टमर अवेलेबल नसेल किंवा कस्टमर राईड कॅन्सल केली तर जाणं व्यर्थच आहे. आणि प्लस ते ट्रॅफिक तिथं सगळ्यांना माहितीच असेल किती ट्रॅफिक असेल. त्यामुळे आधी मी कॉल लावून कन्फर्मेशन घेतली आहे, म्हणून काय प्रॉब्लेम नाही आहे. तर आता बघूया, जाऊया. भोसरीला ड्रॉप करायचं आहे. 378 रुपीज दाखवलेले. म्हटलं चालते आपले मग 1700-1800 रुपये कंप्लीट होतील, म्हणून आता निघालो आहे त्यांच्याकडं. तर ट्रॅफिक तर तुम्ही बघू शकता किती आहे काय तुम्हाला दिसत असेल. त्यामुळं मग
आता काय असं उपाय नाही, ट्रॅफिक तर फेस करावंच लागेल. या साईडला आलोय म्हटलं एकदा पिकअप करू आणि भोसे साईडला गेल्यावर कसं मग तिथनं वाकड वगैरे खराडी तिथनं ट्रिप आपल्याला लागू शकते चांगली. तर बघूया इथनं जाऊयात आधी त्या साईडला. कस्टमरला पिकअप करतोय, ड्रॉप केल्यावर सांगतो तुम्हाला किती होतं ते. ती दगडूशेठच्या इथं भोसर ड्रॉप करायला, तर मधनं त्यांचा काहीतरी अपडेट आला, तर त्यांनी चिंचवड चौकाचा ॲड्रेस अपडेट केला. म्हणजे आपलं ड्रॉप लोकेशन अपडेट केली, तर त्याचे आपल्याला 462 भेटलेत. तर चांगले भेटलेत, अर्ध काम झालंय. तर आपण हे कम्प्लीट करूया आणि बघूया पुढची ट्रिप आपल्याला कधी लागते. ओके, शेवटच्या ट्रिपला 209 रुपये भेटलेत 9 किलोमीटरचे. तर ठीक आहे, कस्टमरला ड्रॉप केलंय आणि आता आपण सोसायटीच्या बाहेर जाऊया आणि बघूया पुढची ट्रिप आपल्याला कुठली लागते. तर आता आपण इथं पुण्याला साईडला आहे, कस्टमरला ड्रॉप केलंय. लास्ट ट्रिपचे 209 भेटलेले आपल्याला. तो ओव्हरऑल आपली आजची इन्कम बघायला गेलं तर प्लस 209 तर 2054 रुपये झालेत. तर तुम्ही हे बघू शकता, आपले किलोमीटर तुम्ही बघा. टोटल आतापर्यंत 119 किलोमीटर झालेत आणि 2100ची अर्निंग झाली आहे. सॉरी 2054 म्हणजे. आणि टायमिंग बघू शकता, त्याचे 9 वाजलेत. म्हणजे असं एवढं आहे की आता आपण आपलं जे पेंडिंग टार्गेट आहे कम्प्लीट करू शकतो. अजून जरी मी 200 किंवा 250 4 किंवा 5 मी अजून 5 ट्रिप जरी कम्प्लीट केल्या छोट्या, तर माझं अजून 1000 रुपये तरी अर्निंग होईल. तर ठीक आहे, आता 9 वाजले, आपण 11 साडे 11 करूया आणि लवकर आपली अर्निंग कम्प्लीट करायचे बघूया. तर आता बघूया ओलाकडनं ट्रिप लागते की नाही. ओला तर आता शांत झाला, ट्रिप तर लागली नाही मला अजून. तर बघतो अजून 5 मिनिटं वेट करून, जर नाही लागलं तर रॅपिडो ऑन करतो, नाहीतर मग उबर छोट्या ट्रिप इथल्या कम्प्लीट करावं लागतील. तर कसं पण करावं, माझी हे अपेक्षा आहे की 1000 रुपये कम्प्लीट व्हावे. तरी बघूया होतं की नाही, अजून टाईम आहे. 9 वाजून 5 मिनिटं झालेत. तर भेटूया पुढच्या ट्रिपवर. ओलाकडनं एक छोटी ट्रिप लागली आहे 146ची. हे ग्रँड फूड इथं हॉटेल आहे, इथनं पिकअप करायचं आहे आणि हायवेलाच 7-8 मिनिटावर बाणेरच्या अलीकडे ड्रॉप करायचं आहे. तर मला ठीक आहे, आता काही ट्रिप लागत नव्हती. एक लागलेली आहे 300ची, मग ती आपलं सोमवार पेठ होती. तर म्हटलं नको एवढ्या ट्रॅफिकमध्ये आतमध्ये जायला, त्यामुळे ती एक्सेप्ट नाही केली. पुढची ट्रिप आली, आता ही कम्प्लीट करूया, त्यानंतर बघूया कुठे ट्रिप लागते. हे 140 आपल्याला भेटलेत. तर हे कलेक्ट फेअर करूया आणि इथनं बघूया आता पुढची ट्रिप कुठली लागते. याच्या अगोदर एक ट्रिप एक्सेप्ट केली ती मोशीची होती, पण ती काय एक्सेप्ट झाली नाही वाटतं. हां, नाही झाली. तर ठीक आहे, आता इथनं किती वेळ लागतं पुढची ट्रिप लागायला. आणि नाही तर वाटलं तर आपण रॅपिडोला ऑनलाईन जाऊया. तर रॅपिडोकडनं लागली एक पुढची ट्रिप, छोटी ट्रिप आहे ही पण 164ची होती. वाकडला ड्रॉप करायचं परत. तर माझ्या डोक्यात पण हेच आहे की आता इथंच ट्रिप पूर्ण करूया, कारण मग आपल्याला घरी जायला पण जास्त प्रॉब्लेम नाही होणार, आपण लगेच जाऊ शकतो. तर हेच डोक्यात आहे माझ्या. तर आता 2200च्या आसपास झाले. तर ही ट्रिप कम्प्लीट करूया आणि बघूया टोटल अर्निंग किती झाली आपली. केली आपण आपल्या इथं वाकड साईडला. तर 164 रुपीज भेटलेत. 12 का 13 मिनिटं लागले मला ड्रॉप करायला. ठीक आहे बोललो, छोटे ट्रिप करून पण आपली टार्गेट कम्प्लीट होऊ शकतं. कारण मागाची ट्रिप कम्प्लीट करायला मला 12 मिनिटं लागले आणि आत्ताची ट्रिप कम्प्लीट करायला मला 1 मिनिट. हां, तर आत्ताची ट्रिप कम्प्लीट करायला मला 13 मिनिटं, म्हणजे हायवे आला नाही. हे म्हणजे टोटल मला अर्धा तास लागला आणि अर्धा तास माझ्या आधी पहिल्याच्या ट्रिपचे 140 आणि याचे समजा 164 झाले 160. तर टोटल हे झाले 160 आणि 140, तर 300 रुपये ॲड झाले. तर ठीक आहे, मोठी ट्रिप पण घेतली तर ड्रॉप करायला अर्धा तास लागला असता, त्यात पण तेवढेच भेटले असते मोठ्या ट्रिपला. म्हणजे अर्ध्या तासात मी 2 ट्रिप ड्रॉप केले आणि माझे 300 रुपये झाले कम्प्लीट. तर ठीक आहे, टोटल 2358च्या आसपास काहीतरी आहे. आणि ही एक ट्रिप लागते हिंजेवाडी, 7 किलोमीटर 18 मिनिटं 120 रुपये. तर नको, तर एवढी पण छोटी ट्रिप आणि न परवडण्यासाठी हिंजेवाडी त्या साईडला नको. जर तिथेच काळेवाडी पिंपरी किंवा निगडी या साईडला असते तर एकदा विचार केला असं ॲक्सेप्ट करायला. ठीक आहे, आता बघू इथं पुढची ट्रिप कुठली लागते. नगरला तर ट्रिप ड्रॉप केली आपण इथं गोखलेनगरला. तर 234 रुपीज भेटलेत आपल्याला याचे. तर कॅश कलेक्ट करूया आणि इथनं बघू आता पुढची ट्रिप कुठं लागते. आपले झालेत 2500-2600च्या आसपास झालेत. अजून 2-3 ट्रिप आले तरी आपलं एक्स्ट्रा 200-300 रुपये निघतील. बघूया इथं लवकर झालं. आता वाजलेत आपले बघू शकता 10 वाजून 57 मिनिटं झालेत, म्हणजे 11 वाजलेत. 12 वाजेपर्यंत आपले 10 तास होतात. अजून 1 तास आहे आपल्याकडे निवांत. तरी बघूया 5 मिनिटं म्हणजे 2 किलोमीटरवर. आणि
त्याला टोटल 200 रुपये दाखवलेत थेरगावला ड्रॉप करायचं. तर ठीक आहे बोललो 20 मिनिटं लागतात आहे आणि तिथनं आपण वाटलं तर घरी सुद्धा जाऊ शकतो, घर जवळच आहे. तर बाय चान्स छोटी ट्रिप तर 100 150 200 150 रुपये गाडी जरी एक्सेप्ट करून पूर्ण करत आणि टाईम माझा अजून खूप वाचतोय. तर ठीक आहे बघूया. आताशी 11 वाजलेत, तर जाईपर्यंत 11:30 होतील, परत अर्धा तास उरतोय. तर बाय चान्स भेटलं तर अजून एक छोटी ट्रिप पूर्ण करल. तर बघू आता कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केला थांबतो किती भेटतं ते. आपल्याला भेटले 204 रुपये 10 किलोमीटरचे. तर ठीक आहे. आता सध्या तर आपला गाडी चालली आहे 167 किलोमीटर. ओव्हरऑल रनिंग आपली 2800 अशा आसपास झाली आहे. तर आणि आता टायमिंग झाला 11:26 हे तुम्ही बघू शकता. 11:26 झालेत. आपण सकाळी 2 वाजता गाडी काढलेली. तर टोटल आपले तास 11 तास झाले, सॉरी 9.5 तास झालेत. तर माझा विचार तर आहे अजून एक ट्रिप मारायचा, पण आपण इथं थेरगावला डिमार्ट आहे ना, कालवाडीचं डिमार्ट माहीत आहे सगळ्यांना. तर इकडं आलो. इकडनं घर आपलं मोजून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर काय करू, घरी जाऊ का ट्रिपची वाट बघू ते समजत नाही. तर बघतो अजून जरा 5-6 मिनिटं, म्हणजे इथं आपलं चिंचवड चौकात जातो. CNG भरेपर्यंत जर कोणती ट्रिप आली तर कंप्लीट करतो, नाहीतर मग आपलं डायरेक्ट घरी जाऊन भावाला गाडी देऊया आणि बाकीची डिटेल आपण तिथं घराजवळ गेल्यावर शेअर करतो. चौक CNG पंपवर. तर तुम्ही बघू शकता आपण इंडियन ऑइलच्या पंपवर जो चौकात आहे मला ट्रिप पडत होत्या. ही ट्रिप पडत्या, पण ही फक्त पिकअप लांबचे होते आणि ड्रॉप फक्त कधी 145चा. तर एक 75 रुपीजचा पण होता. चिंचवडचा बुलेट शोरूमच्या इथं कुठं दाखवतो ड्रॉप. म्हटलं हे अर्थ नाही, आपला जाव आहे तिथनं 4 ते 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर आपला पंप होता. त्यामुळं मी आलो आपलं लगेच. म्हटलं CNG फिल करूया, नाही तर हा पण 12च्या नंतर बंद होतो, ऑल नाईट चालू नसतो हा पंप. तर म्हटलं आता जरा गर्दी पण नसेल, गाड्या पण जास्त नसतील. तर तेच झालं, आलो की लगेच लाईनीत आलो पुढं. आता पुढच्या 5 मिनिटात माझा गॅस फिल होईल, कारण या टायमिंगला एवढी लाईन नसती. तर बाय चान्स जर इथं आजूबाजूला जे पंप आहे, भारत पेट्रोल पंपचा झाला किंवा दुसरे CNG पंप झाले, जर बंद वगैरे असतील किंवा काय तिथं इश्यूचा लाईन जास्त असेल तर सगळेजण इथे येतात जास्त करून. तेव्हा मग इथं तुम्हाला लांबपर्यंत लाईन बघायला भेटेल. म्हणजे जो मेट्रो स्टेशन आहे आपला पिंपरीचा, ते तिथनं जर खाली उतरलं, जे फुटपाथ आहे तिथपर्यंत लाईन तुम्हाला बघायला शकते. पण हे मोस्टली असं बिझी सिच्युएशन मध्येच होतं, जास्त असं रेग्युलरली नसतं इथं जास्त रश. तर ठीक आहे, नाईटला मॉर्निंगला असू शकतं. तर आला आता आपला नंबर CNG फिल करूया आणि मग डायरेक्ट घराजवळ जाण्याची ओव्हरऑल आपली अर्निंग बघूया, किलोमीटर बघूया. किलोमीटर तर माझे टोटल आता 71 झालेत पंपपर्यंत. तर फिलअप करतो मी आणि घरी जाऊन बघूया ओव्हरऑल आपली आजची अर्निंग किती झाली आहे, CNG आपला कितीचा बसतोय आणि ओव्हरऑल आपला प्रॉफिट किती आहे आजचा. हा मी आता आपण आलोय घराजवळ आणि आता वाजले 11:15. म्हणजे आपण समजा 9.5 तास आणि 15 मिनिट CNG वगैरे भरायला गेलाय. तर 9.5 तासात आपली अर्निंग मी सांगतो डायरेक्टली अर्निंगवर येतो, कारण खूप म्हणजे मला पण आता लवकर घरी यायचंय. तर टोटल आपली अर्निंग आजची ट्रिपची झाली 2806 रुपये. त्यातले मायनस करा जो आता CNG पे गेला 570 रुपयाचा, 570 का समथिंग किती झालेत बघितले नाही मी. 570 मायनस करा तर टोटल 2236 रुपये आपल्याकडे आज एक्स्ट्रा उरतात. म्हणजे 2236 रुपये झाले प्रॉफिट. तर त्यातले आपल्या 2000 टार्गेटचं 236 पकडा आणि जो आपले 800 होते पेंडिंग 2 दिवस वाढले, त्यातल्या आता तुम्ही 200 मायनस करा, म्हणजे अजून 600 रुपये उरले. अजून आता वीकेंड आहे, फ्रायडे सॅटर्डे संडे. तर फ्रायडे सॅटर्डे संडे मध्ये 3 दिवस आहे. 3 दिवस जरी आपण 200 एक्स्ट्रा कव्हर केले तरी आपले 600 कव्हर होऊन जातात. म्हणजे आपला विकलीचा जो टार्गेट आहे तुम्ही समजू शकता की काय विकली मध्ये किती अर्निंग होऊ शकते, किती तास काम केलं, किती तासात काम केलं, किती अर्निंग होते, हे तुम्ही म्हणजे हे तुम्ही बघू शकता. म्हणजे मी जे डेली व्हिडिओ बनवतो, मला असे कमेंट पण येतात की दादा 8 तासात किती होईल, मी पार्ट टाइम साठी विचार करतोय 10 तासात किती होईल किंवा 12 तास. हे बघा, मी या लाईन मध्ये आहे, तर या लाईन मला एवढाच एक्सपिरियन्स आहे की कोणी असं म्हणजे परफेक्ट अमाऊंट तुम्हाला सांगू शकत नाही की तुमचे एवढेच निघतील. ठीक आहे, एक अंदाज सांगू शकतो 8 तासामध्ये किंवा 10 तासामध्ये. मी 10 तास करतो, 10 तासामध्ये पकडा, 10 तासामध्ये तुमचे 1000 ते 1500 मध्ये CNG वगैरे सगळं काढून 1000 ते 1500 किंवा कधी कधी 2000 याच्या आसपास होऊ शकतात. मी अशी गॅरंटी नाही देऊ शकत एक
कन्फर्म अमाऊंट नाही सांगू शकत, कारण या धंद्यामध्ये कधी काय होईल सांगता येतं. आता मध्ये स्ट्राईक झाली, त्याला मला कामं बंद होती, बट काय जण होते ते काम करत होते, त्यांना रेट पण असे दुप्पट टिप्पट रेट भेटत होते. तर काय एका दिवसात 5,000चं काम केलंय, असं सुद्धा झालेलं आहे. म्हणून कधी काय होईल हे सांगता येत नाही या लाईनीमध्ये. तर जो कोणी या लाईनमध्ये येतं, मी तर हेच बोलेल की आधी वाटलं तर रेंटनी गाडी वगैरे घ्या, थोडा एक्सपिरियन्स घ्या. एकदम न्यूली असेल तर त्यांनी एक्सपिरियन्स घ्या, म्हणजे त्याला एक अंदाज येईल, एक ट्रॅफिक वगैरे समजेल कसं असतं काय असतं. तर हेच मी सजेस्ट करेल की डायरेक्ट गाडी वगैरे नवीन काढू नका तुम्ही. आधी तुम्ही एक्सपिरियन्स घ्या 1-2 महिना. मी स्वतः एव्हरेज फील्डमध्ये मोजून 4 ते 5 महिने मी काम केलंय रेंटची गाडी घेऊन. तर त्याच्यावरनं मला एक अंदाज आलता उबरचा. फक्त मला त्या टायमिंगला फक्त उबरच्या प्लॅटफॉर्मचा अंदाज होता. आणि मेन गोष्ट त्या टायमिंगची गोष्ट अशी झाली, ही गोष्ट माझ्यामध्ये 2 वर्ष अगोदरची असेल. तर त्या टायमिंगला खरंच त्या टायमिंगला रेट चांगले होते, सीएनजीचे भाव सुद्धा कमी होते. सीएनजी त्या टायमिंगला मुंबईमध्ये सांगतोय, आता मुंबईमध्ये तर 80 रुपयाला 79 किती दिले. त्या टायमिंगला 72-71 सीएनजी होता. तर आणि आता तर सगळ्यांना माहिती सीएनजी पुण्यामध्ये, मला त्या टायमिंगला माहित नाही काय रेट होता, कारण मी त्या मुंबईत होतो. तर आता तर पुण्यामध्ये 89 म्हणजे 90 रुपये पकडा, 90 रुपयांनी आहे आणि 10 रुपये कमी मुंबईमध्ये. तर मी हेच बोलेल की ओव्हरऑल जो कोणी या नवीन धंद्या या बिझनेस म्हणजे या लाईनमध्ये येणार असेल, तर त्यांनी फक्त एक थोडा आधी एक्सपिरियन्स घ्या. असं नाही की 1 महिना केला 2 महिने केला, आरामात 3-4 महिन्याचा एक्सपिरियन्स घ्या, मग विचार करा, मग तुम्ही गाडी घ्या. कारण डाऊन पेमेंट भरली म्हणून झालं असं नसतं. सगळं मंथली EMI पण येतो, गाडीची सर्व्हिसिंग पण येते. आणि जे एकटे राहतात, जसं मी सध्या एकटा येतो, मला माहिती आहे बाकी काय काय एक्सपिरियन्स असतात, जसं जेवण झालं, लाईट बिल वगैरे, ते सगळं इन्क्लुडिंग येतं, खूप काही येतं. ठीक आहे, त्यामुळे मी हेच बोलेल की कोणताही म्हणजे या लाईनमध्ये येताना कोणताही निर्णय घ्यायच्या आधी तुम्ही 4 वेळा विचार करा आणि मग तुम्ही निर्णय घ्या. वाटलं तर तुम्ही बाकी लोकांचे पण उदाहरणं घ्या. बाकी लोक पण बघा कसे काम करताय. आता मी तर इव्हिनिंगला करतो, कारण आम्ही 2 जण म्हणून. काही जण मॉर्निंगला करतात, तर मॉर्निंगला केल्यावर काय फायदा होतोय. मॉर्निंगला बघा ट्रॅफिक नाही भेटणार, ट्रॅफिक भेटला तर नंतर 10 ते 1 मध्ये भेटेल. त्यानंतर परत दुपारचं थोडंफार रिकामं असतं, त्यानंतर परत 7च्या नंतर ट्रॅफिक चालू होतं. त्या टायमिंगला रेट वेगळ्या असतात, मॉर्निंगला थोडेफार रेट वेगळे असतात. मॉर्निंगला रिझर्वेशन बुकिंग पण असते. तर मी हेच बोलेल की अशा खूप काही गोष्टी, रिझर्वेशन बुकिंगमध्ये 100-125 रुपये एक्स्ट्राच भेटतात. तर अशा काही काही गोष्टी आहेत. तुम्ही आता या सगळ्या गोष्टी पण जाणून घ्या. तर आणि म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या आणि त्यानंतर काहीतरी निर्णय घ्या. तर आता तर सध्या आपला आजचा गुरुवारची अर्निंग झाली आहे, तर अजून फ्रायडे सॅटर्डे आहे. संडेची तर मी आधी अपलोड केलेली आहे. जर या संडेला मी मुंबईला जायचा माझा प्लॅन आहे, जर मुंबई वगैरे नाही गेलो तर मी नक्की व्हिडिओ बनवू संडेचा पण. नाहीतर आपला संडेचा आधीचा मी अपलोड केलेलाच आहे. बाकी फ्रायडे सॅटर्डेचा पण नक्की अपडेट करा, म्हणजे सगळ्यांना एक अंदाजे विकली किती आपण अर्निंग करू शकतो, विकली आपलं सीएनजी किती लागल, टायमिंग किती जाऊ शकतो. आणि मी हे पण आहे की जर तुम्ही जास्त टाइम देताय तर जास्त अर्निंग पण होऊ शकते. ठीक आहे, असं नाही की होणार ना. आता मी तर 10 तासच करतो, पण मी पण जर आधी 12 तास पण केले, कंटिन्यू 24 तास पण करून बघितले. हे सगळे एक्सपिरियन्स मी घेतलेले आणि व्हिडिओच्या द्वारे मी अपलोड पण केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता त्या आधीच्या व्हिडिओजमध्ये जाऊन, म्हणजे तुम्हाला समजेल की किती तासात किती अर्निंग होती, काय होते आणि केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. कारण 24 तासाचा एक्सपिरियन्स पण माझा थोडा हार्ड होता. मी प्रॉपर 24 तास पण करू नाही शकलो, कारण झोप वगैरे लागत होती. कारण कोणताही माणूस कंटिन्यू 24 तास जागू नाही शकत. तर असं ही आधीची गोष्ट झाली. आता सध्या तर मी लोड कमी केला माझा, कारण माझ्याकडं साईड अर्निंग आहे त्यामुळं. तर मी हेच बोलेल की ओव्हरऑल आजचा बिझनेस आपला चांगला झालाय, 200 रुपये एक्स्ट्रा निघालेत. तर माझा प्रयत्न आहे फ्रायडे सॅटर्डे किंवा पुढच्या 2 दिवसात मी जे पेंडिंग 600 रुपये आहेत ते कव्हर करेल. कारण संडेला जरी मी कामाला नाही गेलो तरी मला काय प्रॉब्लेम नसणार. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्या. आणि जर माझी व्हिडिओ आणि माझा एक्सपिरियन्स तुम्हाला आवडला असेल, नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या. कारण जर नेक्स्ट टाइम जे व्हिडिओ मी अपलोड करेल ते तुम्ही सर्वात पहिला बघू शकता. तर चला भेटूया उद्या.